असं म्हटलं जातं की कोकण हा अवलियांचा प्रांत आहे आणि अनेक अवलिया इकडे आपल्या कर्तृत्वानं फेमस झाले, या अनेक जणांच्या मध्ये चर्चेत राहिले. लोकांचं प्रोफेशन एक असतं आणि अनेक छंदांमुळं ते अशा काही संदेश ते आपल्या छंदातून देत असतात की जेणेकरून तरुण पिढीला, नव्या पिढीला त्यातनं काहीतरी संदेश मिळावा, एक उत्तुंग झेप घेण्याची प्रेरणा मिळावी. असंच एक व्यक्तिमत्व कोकणचे सुपुत्र आज आपल्यासोबत आहेत. राजाराम परब सर, त्यांचं मी स्वागत करतो या स्टुडिओमध्ये. अतिशय विद्वान IITians, अनेक देशभरातल्या अनेक ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन सुरू असतं. IITianसाठी अनेक ठिकाणी ते स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सुद्धा कार्यरत आहेत. परंतु हा झाला त्यांचं प्रोफेशन, हे झालं त्यांचं प्रोफेशन, पण त्या व्यतिरिक्त त्यांचे काही छंद की जे अतिशय म्हणजे आपल्याला अभिमानास्पद आहेत असे छंद आहेत. त्यांना भ्रमंतीचा एक खूप चांगला छंद आहे, जेणेकरून ते जगाच्या देशपातळीवरच्या देशाच्या कानाकोपऱ्यात ते पोचलेले आहेत आणि तिथली सगळी ज्याची आपण भौगोलिक माहिती म्हणतो, ऐतिहासिक माहिती म्हणतो, तिथले खाद्यपदार्थ, तिथले अनेक इमारती, तिथलं जनजीवन कसं आहे, या सगळ्यांची माहिती घेऊन ते या सगळ्या ठिकाणी पोचलेले आहेत. त्याच विषयी आपण माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. सर, पहिलं मला सांगा की तुम्हाला हा छंद कसा लागला भ्रमंतीचा? खरं तर म्हणजे जेव्हा मी शिक्षण माझं चालू होतं इंजिनिअरिंगचं म्हणा किंवा त्याच्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन IITमध्ये वगैरे शिक्षण चालू होतं, तिथूनच कुठेतरी काही चांगले यूट्यूबर्स वगैरे असतात जे आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. तर तशा काही चांगल्या मित्रांच्या आणि यूट्यूबर्सच्या म्हणजे सान्निध्यात आल्यानंतर जगपातळीवर वेगवेगळे देश जाऊन टुरिस्ट म्हणून बघणं ही वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याला आपला जो भारत देश, जो महान भारत देश आहे, त्याचा जर आपल्याला कानाकोपरा जर समजा पिंजून काढता आला किंवा त्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारताची खरी संस्कृती जर समजून घेता आली तर किती बरं होईल, म्हणून एक आवड लागली. आणि एक 5-7 वर्षापूर्वी मी खास त्याच्यासाठी 2 व्हीलर खरेदी करून मग दरवर्षी 1-2-3 राईड करायला सुरुवात केल्या. मग ते हळूहळू आवड लागतच गेली आणि आतापर्यंत तरी परमेश्वर कृपेने जोपासण्यात आली आहे. या सगळ्या भ्रमंतीमध्ये तुमच्या सोबत राहिली ती बुलेट, राईट. आणि हे फार एक मोठं आमच्यासाठी हे आहे की बुलेटवरून हा सगळा प्रवास तुम्ही पूर्ण केलात. अनेक ठिकाणी साधं चालणं शक्य नसतं, त्या ठिकाणी तुम्ही बुलेटने पोचलात. बुलेटची आवड तुम्हाला कशी लागली? ॲक्च्युली मी जिथं माझं शिक्षण चालू होतं चेन्नईमध्ये, तिथेच एक असा अवलिया माणूस होता की त्यांना टोल फ्री ट्रॅव्हलर या नावाने यूट्यूबवर अतिशय प्रसिद्ध आहे तो माणूस. ही वॉज अ कॉर्पोरेट लॉयर. स्वतः मुंबईमध्ये, चेन्नईचा माणूस, तो मुंबईमध्ये कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करत असताना एक दिवशी त्यांना वाटलं की मी काय करतो आहे, सकाळी जातो आहे, संध्याकाळी ऑफिसमधून येतो आहे, त्यामुळे माझ्या लाईफमध्ये मला जे हवं आहे ते मी करत नाही आहे. आणि त्यांनी अचानक असंच आपला जॉब सोडून एक बुलेट खरेदी केली आणि भारतभर प्रवास करायला सुरुवात केलं. एक रात्री जेव्हा मी त्यांचे व्हिडिओ बघत होतो त्या दिवशी मला, म्हणजे माझं खरं तर बुलेट घ्यायचं असं काही प्लॅन नव्हतं, पण त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो मी आणि लगेच बुलेट बुक केली. आठवड्याभराने ती मिळाली आणि तिथून पुढे मग जावंसं वाटलं. आणि बुलेटवर जेव्हा पहिली राईड केली तेव्हा मी खरोखरच त्या बुलेटच्या म्हणजे प्रेमातच पडलो. आणि तिथून पुढे आजपर्यंत तरी त्या बुलेटवरच मी ठिकठिकाणी स्वारी केली. लडाख असेल, सिक्कीम असेल, या सगळ्या ठिकाणी मी माझ्या बुलेटवरून केलं. आजपर्यंत कुठले कुठले दौरे तुम्ही केलेत? मी साऊथ इंडियातल्या सगळ्या राज्यांवरती स्वतः 2 व्हीलरने फिरलेलो आहे. त्याच्यानंतर मग हिमालयन रेंजेसचे स्पॉट्स असतील, काश्मीर असेल, लडाख असेल, किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामधली जी दुर्मिळ जे प्रदेश आहेत, सिक्कीम असेल किंवा मेघालय असेल, अरुणाचल प्रदेश असेल, तर या सगळ्या जास्तीत जास्त भागांमध्ये मी जाण्याचा बुलेटने प्रयत्न केलेला आहे. इतरही भाग असतील, गुजरात असेल, म्हणजे गुजरातचं रण ऑफ कच्छ असेल, वाघा बॉर्डर असेल, राजस्थान असेल, या सगळ्या भागांमध्ये मी माझ्या 2 व्हीलरनेही गेलो आणि फिरण्याची आवड असल्यामुळे 4 व्हीलरनेही गेलो. या संपूर्ण तुमच्या सफारीमध्ये तुमच्या लक्षात राहिलेली तुमची टूर कुठली? सगळे म्हणजे प्रत्येक प्रवास जो असतो, म्हणजे मी मला जसं जमेल त्या स्वरूपामध्ये प्रवासाचं वर्णन राईड अँड स्टोरीज अशा टायटलखाली करतो. कारण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक प्रवासाची एक आपली गोष्ट असते. प्रत्येक प्रवास जर तुम्ही आनंद घेऊन केलात तर त्याची एक निराळी गोष्ट आणि निराळी मजा तयार होते. तर रिसेंटली मी जो सिक्कीमपर्यंत प्रवास करून आलो तो थोडासा वेगळा होता, कारण
सातत्याने वर्षातनं 1-2 वेळा तरी असा प्रकारचा ब्रेक घेऊन जाणं शक्य होत होतं. कंपनीतले माझे सहकारी वगैरे छानपणे कारभार सांभाळत असल्यामुळे मला ते शक्य होत होतं. फॅमिली सपोर्टिव्ह आहे. परंतु मागच्या 2 वर्षात आपण ज्या काही कोरोना महामारीच्या संकटात अडकलेलो आहोत, त्यामुळे एक शिक्षक म्हणून मलाही ते मनाला पटत नव्हतं की बाबा आपण समाजासमोर काय उदाहरण देतोय. आपण बाकीच्यांना लॉकडाऊनमध्ये घरी थांबा असं सांगतोय आणि त्यामुळे मी स्वतःहून गाडी घेऊन बाहेर भटकंतीसाठी जाणं हे योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे लॉकडाऊन वगैरे संपल्यानंतर मी जवळजवळ 2 वर्षांनी यावेळेस बाहेर पडलो होतो. त्यामुळे ही यावेळची राईड जी आहे म्हणजे चेन्नईतून कुडाळ आणि कुडाळवरून थेट सिक्कीमपर्यंत ही माझ्या फार लक्षात राहील. अच्छा. त्या दरम्यान तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळेस मला वाटतं की आपली चर्चा झाली त्या पद्धतीनं तिथे बर्फ होतं, बर्फात म्हणजे प्रत्यक्ष स्नो फॉलिंगचा तुम्हाला अनुभव आला. आणि या सगळ्या कठीण परिस्थितीला सामना करत तुम्ही गेलात. काय काय नेमक्या ह्या अडचणी होत्या? खरं तर जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हलर म्हणून बाहेर पडता म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला रायडिंगची आवड असेल, बिकॉज रायडिंग इज ऑल्सो अ काइंड ऑफ ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स. जसं आपण सर्फिंग म्हणतो, पॅराग्लायडिंग म्हणतो, तसंच एक रायडिंग ॲडव्हेंचरस स्पोर्ट आहे. आणि तुम्ही सगळी बेसिक काळजी आणि तयारी करूनच मग रायडिंगसाठी निघालं पाहिजे. जर तुम्ही नवीन रायडर असलात तर ग्रुपमध्ये जाणं प्रेफरेबल आहे. थोडाफार अनुभव आल्यानंतर तुम्ही सोलो रायडिंगसाठी जाऊ शकता. पण तरीही तुम्ही कितीही पूर्वतयारी केलेली असली तरी तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावंच लागतं. शेवटी रस्त्यावर काय होईल त्या प्रसंगाला तुम्हाला स्वतः जाऊनच फेस करायचं आहे. परीक्षेची तयारी करणं वेगळी गोष्ट आहे आणि पेपर लिहिणं वेगळी गोष्ट आहे. सो तसंच आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांनाही कायम तेच सांगत असतो की कठीण, कारण इथून मी सिंधुदुर्गातनं निघाल्यानंतर मला जायचं आहे सिक्कीमला. मी डिसेंबरच्या 10-11 तारखेला निघालो होतो आणि डिसेंबर एंड हा स्नोफॉलचा पिरियड आहे. जनरली जगभरातनं टुरिस्ट अशा ठिकाणी हिमालयामध्ये, कारण मी कंचनजंगा रेंजजवळ गेलो होतो, म्हणजे माउंट एव्हरेस्ट, K2 नंतर कंचनजंगा हे जगातलं सगळ्यात मोठं शिखर आहे. तर तिथं अतिशय म्हणजे प्रतिकूल असं वातावरण आहे, बर्फ आहे आणि चायना बॉर्डरपर्यंत प्रवास मला सिंधुदुर्गपासून करायचा होता. तर मी एक गोष्ट फक्त इन्शुअर केली होती की मला तिकडे जायचं आहे, मग तिकडे बर्फ पडल्यावर मला फिरता येणार नाही का, मला श्वसनाचा त्रास होईल का किंवा बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास होईल, हे सगळं विसरून जाऊन त्या दिवशीचा जो प्रवास आहे त्याची मजा कशी घेता येईल. मग त्या दिवशीचा प्रवासाचं प्लॅनिंग करून मी जेव्हा निघायचो तेव्हाही काही मग रस्ता खराब असणे असेल, कुठेतरी तुम्हाला जेवण व्यवस्थित न मिळणं असेल किंवा कधीकधी पेट्रोल गाडीतलं संपणं असेल, पंक्चर होणं असेल, या सगळ्या समस्यांना तोंड देत हळूहळू मजल दर मजल करत 12 दिवसांनी मी जवळजवळ सिक्कीमला पोहोचलो. एवढी मोठी ॲडव्हेंचर टूर करता तुम्ही तेव्हा कधीतरी गाडी घसरण्याचा वगैरे योग येतोच. पण स्पेशली जेव्हा आपण बर्फाळ प्रदेशामध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला फार काळजी घेऊन वाहन चालवावं लागतं. कारण आपल्याकडे आता महाराष्ट्रात म्हटलात तुम्ही तर महाबळेश्वर हे सगळ्यात थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याची अल्टिट्यूड जी आहे, समुद्रापासून उंची जी आहे ती साधारण 4,500 ते 4,800 फूट एवढी आहे. पण गँगटॉक, सिक्कीमची जी राजधानी आहे, सिलिगुरीतून गँगटॉकला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा गँगटॉकच जवळजवळ 6,000 फूट वरती आहे. म्हणजे तिकडेच रात्रीचं टेम्परेचर 0-1च्या दरम्यान होत असतं. तिथून दुसऱ्या दिवशी मला जिथं प्रवास करायचा होता ती जागा आहे नथुला पास. म्हणजे चायना आणि भारतामध्ये जो रोड आहे ट्रेडसाठी, त्या नथुला पासला मला जायचं होतं. ते नथुला पास साधारण 15,000 फूट उंचीवर आहे. म्हणजे तिथूनही तुम्हाला 10,000 फूट वरती चढावं लागतं. आणि अजून एक मला फ्रोझन लेक बघायचा होता नॉर्थ सिक्कीममध्ये, तिबेटच्या बॉर्डरवर. त्याला गुरुडोंगमार लेक असं म्हणतात. त्याची उंची 18,500 फूट आहे. म्हणजे इतक्या उंचीवर तुम्ही गाडी नेणं हे फार चॅलेंजिंग आहेच, पण तुम्ही स्वतःसुद्धा जाणं चॅलेंजिंग आहे. कारण ऑक्सिजनची पातळी जी असते ती अत्यंत पडलेली असते आणि त्यात जर स्नोफॉल सुरू झाला, कारण साठलेला बर्फ बघणं फार आनंददायी गोष्ट असते. तुम्ही हातात घेऊन खेळू शकता, मजा करू शकता, सगळं करू शकता. पण जो ॲक्च्युअल स्नोफॉल जेव्हा होतो तेव्हा टेम्परेचर भरपूर खाली जातं. Time in snow, but this is going to be memorable because since last almost 1.5 hour we are stuck at one particular place. Vehicle hasn't moved an inch and weather is even getting worse. So don't know what to be done. I'm now worried about riding bike further because the place where we have parked the bike, I have parked the bike,
It's around 26 kilometers from Gangtok. Hopefully it will be, safe to ride. If it is safe to ride, then only I'm going to take the chance and go further. This is the snow. I went till that point. There you can see one green hut. So that after that very big mountain which is covered by snow, they are not allowing. So next time or tomorrow maybe I'll travel. But this is December and January. I had time. Now only I just wanted to see snow. No emotions about Nathula or Chango Lake. Because anyway I will see the Gurdongmar Lake. But now what I will do is I will go back to Gangtok. Okay. And from there I will try for North Sikkim tomorrow. If it is getting worse there also, I'll take care. Because while doing adventures, it is important to say no. मी आता जेव्हा नथुलाला गेलो होतो तेव्हा साधारण टेम्परेचर -18°C पर्यंत पडलं होतं. त्यामुळे त्या टेम्परेचरमध्ये तुम्ही सस्टेन करणं, गाडी चालवणं, कारण गाडी ब्लॅक आईस नावाचा जो प्रकार असतो, पांढरा बर्फ पडला की तो सूर्यप्रकाशामुळे काहीसा वितळतो आणि रस्त्याच्या सरफेसवरच जसं पाणी पडावं तसा बर्फ होऊन चिकटतो. त्याला ब्लॅक आईस म्हणतो आम्ही रायडर्सच्या भाषेमध्ये. तर तिथं तुम्ही रस्ता फक्त ओला आहे असं वाटतं आणि तुम्ही गाडी घालता आणि लगेच ती स्किड करते, गाडी पडते. 2-3 वेळा पडायला तसंही मला झाल्यानंतर मग काही वेळा काय होतं की तुम्ही ॲडव्हेंचरस अशा गोष्टी करत असतात तेव्हा तुम्हाला देर इज ऑलवेज अ टाईम टू से नो. बऱ्याचदा तुम्हाला काही वेळा म्हणजे काही धाडस असतं तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा कधी कधी नाही म्हणावं लागतं आतून. तर तसं करून मला एका पॉईंटला गाडी माझी पार्क करून मग पुढे मी 4 व्हीलरने जाण्याचा निर्णय घेतला. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या येत असतात की त्याच्यावर मग आपल्याला तिथंच तोडगा काढायचा असतो. आणि ॲडव्हेंचरस गोष्टी करत असताना आपण ह्या गोष्टी स्वतःच्या आनंदासाठी करतोय. आपल्याला कोणालाही काही प्रूव्ह करून दाखवायचं नाही आहे किंवा त्याच्यावर काही आपलं करिअर होणार नाही आहे. छंद म्हणून तुम्ही जोपासत असता. तर ती एक काळजी मी तरुणांना सांगेन की तुम्ही घ्या. ॲडव्हेंचरस गोष्टी कुठल्याही करत असाल तर आपल्याला स्वतःच्या मर्यादा माहिती असल्या पाहिजेत की मी काय करू शकतो. डेफिनेटली तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवा, यू शुड पुश युअर लिमिट्स. पण अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते की जेव्हा तुम्हाला मनाचा कौल घ्यावा लागतो, करावं की करू नये, त्यावेळेला तुम्ही जर माघार घेतली तर त्याच्यात काही कमीपणा नाही आहे. अगदी बरोबर. तुम्ही आता हे सगळे धोकादायक तुमचे काय अनुभव सांगितले, ज्या पद्धतीनं 2 व्हीलर सोडून जावं लागलं किंवा ती बऱ्याच वेळेला ती उचलून गाडीत टाकली असं तुम्ही काल आम्हाला बोललो. नेमकं ह्या प्रवासामध्ये जेव्हा आपण 2 व्हीलरवरून प्रवास करतो तेव्हा काय काय काळजी घ्यावी लागते? सर्वप्रथम तुमची पूर्वतयारी. पूर्वतयारीमध्ये तुम्हाला सोलो ट्रॅव्हल जर करायचं असेल किंवा मोटरसायकल रायडिंग करायची असेल, कारण शहरामध्ये गाडी चालवणं, मी बरेचसे युवक बघतो विदाऊट हेल्मेट भन्नाट वेगाने शहरात गाडी चालवतात. त्याला आपण रॅश ड्रायव्हिंग असं म्हणतो, त्याला रायडिंग असं म्हटलं जात नाही. रायडिंग इज ऑल अबाउट एन्ड्युरन्स. तुम्ही किती वेळ गाडी चालू शकता, कोणकोणत्या रस्त्यावर चालू शकता, ती मर्यादित वेगामध्ये चालू शकता का आणि ती सुरक्षित चालवू शकता का. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला बरंचसं सामान स्वतःकडे घ्यावं लागतं. थंडीच्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर तसे उबदार कपडे तुम्हाला घ्यावे लागतात. आणि तुमच्या रायडिंग ॲक्सेसरीज, म्हणजे गाडी तर आहेच पण सगळा खर्च गाडीवर न करता तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या रायडिंग ॲक्सेसरीज लागतात. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट, कारण डोकं वाचवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट, रायडिंग जॅकेट बऱ्याच जणांना, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात आम्हालाही असं वाटायचं की रायडिंग जॅकेट म्हणजे फक्त यंगस्टर शायनिंगसाठी वगैरे वापरतात की काय. तर ते रायडिंग जॅकेट जे असतं त्याच्यामध्ये रायडिंग गिअर्स लावलेले असतात. म्हणजे शोल्डरसाठी शोल्डर गार्ड असतो, नी गार्ड असतो, एल्बो गार्ड असतो. तर हे सगळे गार्ड, चेस्ट गार्ड असतो, बॅक गार्ड असतो. त्यामुळे जर समजा चुकून गाडी स्लिप झाली, मी असं नाही म्हणत आहे गाडी हाय स्पीडला पडली, पण स्लिप झाली तर तुम्हाला खरचटत नाही, मार बसत नाही. तर तशा प्रकारचं रायडिंग जॅकेट तुमच्याकडे एक असलं पाहिजे. रायडिंग पॅन्ट नसेल तर आपल्या ट्राउझरच्या खाली तुम्हाला नी गार्ड लावता आले पाहिजेत. आणि रायडिंग शूज ही बेसिक तयारी. गाडीचा एक व्यवस्थित चेकअप तुम्ही केलेला असला पाहिजे, दोन्ही टायर तुम्हाला व्यवस्थित असले पाहिजेत. ही सगळी बाह्य तयारी झालीच.
फिजिकल फिटनेस तुम्ही ठेवला पाहिजे, प्राणायाम वगैरे केलं पाहिजे, प्रवासाच्या दरम्यान सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे, प्रॉपर झोप घेतली पाहिजे, व्यवस्थित डाएट, म्हणजे नवीन नवीन भागामध्ये गेल्यानंतर नवीन नवीन पदार्थ तुम्ही ट्राय केले पाहिजेत, पण त्यात सुद्धा तुम्हाला कुठल्या जागी ते जाऊन ट्राय करायचे हे कळलं पाहिजे, कारण तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार. कारण तुम्ही जेव्हा रायडिंगसाठी जाता, जर तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही तो प्रवासाचा आनंद घेऊ शकणार नाही. आणि तुम्ही टू व्हीलर घेऊन गेलेले आहात त्यामुळे लगेच बाबा आपण विमानात बसलो आणि घरी आलो असाही प्रकार होणार नाही. बरोबर. सो तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागते, पाणी भरपूर प्यावं लागतं. रिहायड्रेशन म्हणजे दिवसातनं आपण नॉर्मली जर 3-4 लिटर पाणी पित असलो तर प्रवास करत असताना तुम्हाला 7-8 लिटरपर्यंत पाणी प्यावं लागतं, ORS प्यावं लागतं, कारण घाम भरपूर येत असतो. थंडीच्या दिवसातही जेव्हा आपण रायडिंग जॅकेट घालतो तेव्हा घाम भरपूर येत असतो. सो हा फिजिकल फिटनेस झाला. आणि ह्या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं रायडिंगमध्ये असेल किंवा आयुष्यात कुठल्याही गोष्टीसाठी लागणार आहे मेंटल फिटनेस. ती मानसिक तयारी तुम्हाला आधी फार करावी लागते की मला ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं आहे, हे माझं पॅशन आहे, मला तिथं पोचायचं आहे, त्याचा दबाव मी घेणार नाही, पण मला काही केलं तिथपर्यंत पोचायचं आहे. हे जे मेंटल फिटनेस आहे ते तुम्हाला या रायडिंगमध्ये भरपूर उपयोगी पडतं. कारण कधीतरी तुमची गाडी घसरते, तुम्ही पडता, कधीतरी तुम्हाला गाडी ढकलत न्यावी लागते, कधीतरी तुम्हाला म्हणजे दुसऱ्याला सुद्धा तुम्ही मदत करता, कधी तुम्हाला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, कधीतरी तुम्हाला प्रॉपर हॉटेल मिळेलच असं सांगता येत नाही, जेवण व्यवस्थित मिळत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला तोडगा काढायचा असतो आणि तेव्हा तुमचं फिजिकल फिटनेसपेक्षा जास्त टेस्ट असते ती मेंटल फिटनेसची. पण मला असा अनुभव आला की मी जसजसा रायडिंग करत गेलो, बरेचसे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आपण खेळतो, स्पोर्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की तुम्ही IIT JEEचं प्रिपरेशन करत असाल, नीटचं प्रिपरेशन करत असाल, तरीही दिवसातनं शक्य झालं तर निदान अर्धा तास खेळा. सो आपणही वय जसं आपलं वाढत जातं तसं ठीक आहे बाबा, ग्राउंडवर जाऊन नाही खेळू शकत, पण अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो तर त्या केल्यानंतर मेंटल फिटनेस जे आपलं सुधारतं, त्या मेंटल फिटनेसचा आपल्याला करिअरमध्ये आणि आपल्या आयुष्यात फार फरक पडतो. मग ही एकंदरीत जी तयारी आहे ती रायडर्सनी करायला पाहिजे. आणि मी असंही सांगेन की आपल्या कोकणातनं मी पाहिलं तर बऱ्याच जणांकडे आता चांगल्या 2 व्हीलर्स आहेत, बुलेट्स आहेत, पण मी जेव्हा चौकशी करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की बऱ्याच तरुणांकडे वेळ असतो, करण्यासारख्या गोष्टी खूप असतात, बघण्यासारखे प्रदेश खूप असतात, पण कदाचित न्यूनगंडातून असेल, भीतीतून असेल, पण आपल्याकडनं बरेचसे रायडर्स बाहेर जात नाहीत. तर त्यांना जर छंद असेल, आवड असेल आणि जायचं असेल तर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. जेवढं आमच्याकडे नॉलेज आहे त्या हिशोबाने आम्ही मार्गदर्शन करू शकू. पण तुम्ही राईड करा, सुरक्षित राईड करा. आणि भारत परमेश्वराचा वरदहस्त आहे भारतावर, तर भारतातल्या तरी निदान प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्ही जा. तुम्ही तयारीचा जो मुद्दा सांगत होता त्यावेळेस असं सांगितलं की आपण कुठेही गेल्यानंतर काय खायचं काय नाही याचा खूप बारकाईनं अभ्यास करून करावा लागतं. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थांची जी जी परंपरा, स्थानिक परंपरा आपण म्हणतो, खाद्य संस्कृती, ती तुम्हाला आढळून आली, त्याबद्दल काय सांगाल? कारण आपण मुळात कोकणातले, म्हणजे मी कोकणातला आहे आणि रिसेंटली मी आपल्या गावालाही जाऊन आलो होतो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ याच्या अगोदर खाल्लेच होते. पण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथला आहार जो असतो तो तिथल्या निसर्गाला अनुसरून लोकांनी बनवलेला असतो. म्हणजे आपल्याकडे जशी थंड हवामान असल्यामुळे ज्वारीची, बाजरीची भाकरी खाल्ली जाते, तसं इकडे भात खाल्ला जातो जो पचायला थोडासा हलका आहे. तर तुम्ही तिथल्या लोकल गोष्टी का खा, फक्त म्हणजे चव तुम्हाला तिथली घ्यायला मिळते हे तर आहेच, पण तिथलं जे वातावरण आहे त्यालाही ते अनुसरून बनवलेलं असतं.
तर इथून मी जेव्हा पुण्यापर्यंत जात होतो तेव्हा स्पेशली आपल्या कोल्हापूरच्या भागामध्ये अख्खा मसूर वगैरे पदार्थ फेमस आहेत. तर लंचमध्ये मी तसा खाल्ला. पुण्याला गेल्यानंतर खास चितळेंच्या दुधाचा चहा, क्रीम रोल असेल, पुण्यातले शिरा पोहे असतील. मग अहमदनगरला गेल्यानंतर काळ्या मसाल्याची मिसळ, म्हणजे मिसळ पुण्यात बऱ्याच ठिकाणी मिळते, पण नगरचा जो मसाला असतो अहमदनगरचा तो काळा मसाला असतो. तो आपला रेडीमेड मसाला बनत नाही, तव्यावर बनवून त्याची मिसळ बनते. त्याच्यानंतर पुढे तुम्ही मराठवाड्यात गेलात, औरंगाबाद टाकून जालन्यामध्ये वगैरे गेलात तर शेवभाजी नावाचा एक खूप छान प्रकार बनतो. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच जणांना शेवाची भाजी बनवतात म्हटल्यावर कोकणात कदाचित हसायला येईल, पण ती शेवभाजी उत्तम बनते. अतिशय म्हणजे कोकणी माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर मटणापेक्षाही चांगली चव लागते त्याची. मग ती शेवभाजी असेल. नागपूरला गेल्यानंतर मग नागपूरची संत्रा बर्फी तर जगप्रसिद्ध आहेच, संत्री जगप्रसिद्ध आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त नागपूरला गेल्यानंतर तर्री पोहे असतील किंवा शेगावला मी गजानन महाराजांच्या दर्शनाला जिथं गेलो होतो बुलढाणा जिल्ह्यात, तिथं कचोडी जो आयटम आहे, मला अगोदर वाटायचं की कचोडी कदाचित फक्त राजस्थानमध्येच फेमस असेल, पण शेगावची कचोडी ही राजस्थानपेक्षा जास्त प्रसिद्ध आणि चवदार आहे. सो ती कचोडी असेल. पुढे पुढे जसं गेलो तसं वाराणसीला तुम्ही म्हणजे काशीला मी कायम जातो दर्शनाला, तर तिथं दर्शन घेतल्यानंतर गंगेच्या घाटावर गरमागरम जलेबीचे स्टॉल असतात. म्हणजे आपल्याकडे जलेबी कुठल्या तरी सेलिब्रेशनला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वाटली जाते, पण तिथं पुरी भाजी आणि जलेबी हाच तिथला नाश्ता आहे. आणि त्याच्यावर जर तुम्हाला डेझर्ट खायचं असेल तर बाकी कुठलं स्वीट न खाता ते लोक लोणी खातात. म्हणजे ताजं जे आपण पारंपरिक पद्धतीने जे काढलेलं असतं ते लोणी ते लोक मडक्यातून खातात. सो ते असेल. किंवा मग वाराणसीची म्हणजे गुल्लकवाली चाय ज्याला आपण म्हणतो, ज्या मटक्यामध्ये दिली जाते, ती चहा फार फेमस असते. त्यानंतर वाराणसी किंवा मध्य प्रदेशची, महाराष्ट्राची कचोडी वेगळी असते. बिहारमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथं आलू पराठा आणि कचोडी, पण त्यांची कचोडी थोडीशी वेगळ्या पद्धतीची. वेस्ट बेंगॉलमध्ये जसे आपण एंटर करतो तेव्हा तिकडे जसं आपल्याकडे माशाची कढी आणि भात जसं म्हणतात, तसं त्यांना म्हणजे ते लोक मच्छी झोल आणि भात, मच्छी झोल म्हणजे त्यांच्या पद्धतीची आमटी. तर नदीतले मासे आणि म्हणजे कारण गंगा हुगळी म्हणून तिथं वाहते, तर त्या नदीमध्ये अतिशय उत्तम चवीचे मासे आपल्याला आढळतात आणि पारंपरिक पद्धतीने आंबट तिखट अशी त्यांची आमटी बनवलेली असते, मच्छी झोल आणि भात. सो तो तुम्ही अवश्य ट्राय करा. पुढे सिलिगुरीला वगैरे गेल्यानंतर पहाडी एरियात आपण जसं जातो तसा तिथं नेपाळ आणि तिबेटचा इन्फ्लुएन्स यायला चालू होतो. मग तिथं तुम्हाला रोटी भाकरी फार कमी खातात लोक. आपल्याला वाटतं की पहाडी भागामध्ये रोटी चपाती जास्त खात असतील, पण ते लोक भात, वरण, त्याच्याबरोबर मग भाजी असेल किंवा मीठ असेल किंवा मग तिथं ॲक्च्युली वरण भात आणि साग म्हणजे सरसो, म्हणजे ज्याला आपण मोहरी म्हणतो, तर त्या मोहरीचं जे तेल काढलं जातं त्याच पाल्याची भाजी बनवली जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिबेटच्या इन्फ्लुएन्समुळे तिथला तुम्ही मोमो असेल किंवा चाऊमिन असेल, तर हे पदार्थ तुम्ही तिकडचे आम्ही ट्राय केले. त्यामुळे बॉडीसुद्धा उबदार राहते आणि तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची चवही घेता येते. बंगालमध्ये गेलात तर स्वीट्स, म्हणजे मी कुठेतरी वाचनात माझ्या आलं होतं की भारतातल्या डायबिटिक लोकांचा सर्वे केला तर सगळ्यात कमी डायबिटीस हा पश्चिम बंगालच्या लोकांना आहे आणि सगळ्यात जास्त स्वीट खातात पश्चिम बंगालचे लोक. म्हणजे त्यांच्या एका मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर जवळजवळ 40-50 प्रकारच्या मिठाया तुम्हाला मिळतील. आपल्याला फक्त, मला पश्चिम बंगालमध्ये म्हणजे रसगुल्लाच, मी 2-3दा जाऊनही रसगुल्लाच घरी आणत होतो, पण पश्चिम बंगालमध्ये संदेश नावाची एक मिठाई बनते, ती जवळजवळ 50 फ्लेवरमध्ये बनते. ते मला यावेळी गेल्यावर कळलं. म्हणजे दरवेळेला तुम्ही काहीतरी शिकत जाता, नवीन पद्धती ट्राय करत जाता. सो इट कीप्स ऑन इम्प्रूव्हिंग यू ॲज अ पर्सन ॲज वेल. मेघालयमध्ये जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तिथलं जे काही लोकल फूड होतं, म्हणजे आम्ही असं बऱ्याच ठिकाणी वाचलंय की तिथे काही प्राण्यांचं म्हणजे साप असतील नागालँडमध्ये त्या भागामध्ये, तर तसं तुम्हाला काही आढळलं का? ॲक्च्युली म्हणजे अशी थोड्या वेगळ्या कम्युनिटी प्रत्येक दुर्गम प्रदेशात राहतात आणि वी शुड ऑल्सो रिस्पेक्ट देअर कल्चर. पण तुम्ही जर समजा तिथली पूर्ण माहिती अगोदर घेतलेली असेल आणि तुम्ही तिथल्या स्थानिक म्हणजे तिथं 5% लोक जर तशी असतील, जशी म्हणजे आदिवासी कल्चरची असतील की जे बाबा प्राण्यांचं, वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस वगैरे किंवा अर्धकच्चं मांस सुद्धा ते खातात अजूनही,
किंवा अंगावर पूर्णपणे गोंदवलेलं असे लोकही तिथं तुम्हाला आढळतात. पण त्यांना डिस्टर्ब न करता जिथं शहरी भाग आहे तिथं तुम्ही जर गेलात, बघण्यासारखं फार आहेच, पण तिथं गेलात तर चांगल्या हॉटेलची सोय आहे आणि तुम्हाला प्रॉपर जर व्हेज खायचं असेल तर सगळे व्हेजमधले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नॉनव्हेज खायचं असेल तरी नॉनव्हेजमधले ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला कोणी फोर्स करणार नाही किंवा शहरातून तुम्हाला फिरताना इन्सिक्युरिटी वगैरे काही वाटत नाही. विशेषतः आता नागालँडला वगैरे आपल्याला ज्या गोष्टी ऐकायला मिळतात त्यानंतर काही जणांना वाटत असेल की बाबा तिकडे गेल्यानंतर काही वेगळे अनुभव येतील, पण नाही. लोक पूर्ण भारतातली अतिशय प्रेमळ लोक आहेत आणि मी तर म्हणजे माझी गाडी जी आहे ती तामिळनाडू पासिंगची आहे. तर मला बघितल्यानंतर तामिळनाडूचा आहे, एवढा लांबून हा प्रवास करून आला असं जेव्हा त्यांना कळायचं तेव्हा तर खूप प्रेम करायचे. म्हणजे UP बिहारची लोक इथं आल्यानंतर आपल्याला थोडीशी वेगळी वाटतात, पण तिकडे गेल्यानंतर त्या लोकांनी इतकं प्रेम दिलं, अगदी सिक्कीमच्या लोकांनी इतकं प्रेम दिलं, मेघालयाच्या नागालँडच्या लोकांनी इतकं प्रेम दिलं की ते म्हणजे आणि तुम्ही त्यांना ऑनेस्टली सांगा की मला बाबा मी मांसाहार करत नाही किंवा बाबा मी ड्रिंक घेत नाही किंवा त्यात काही कमीपणा नाही आहे, तर तुम्हाला जे काही हवं आहे ते उपलब्ध करून द्यायची सुद्धा त्यांची मानसिक तयारी असते. अच्छा. आता त्याच अनुषंगाने म्हणजे जिथं आदरातिथ्याचा विषय येतो, हॉस्पिटॅलिटी म्हणून, त्याच अनुषंगाने मी तुम्हाला आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपण कोकणामध्ये राहतो आणि आमचा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे. बरोबर. त्या तुलनेत काय तुम्हाला वाटतं की तुम्ही आता इथंपर्यंत सगळे फिरून आला देशातली महत्त्वाची ठिकाणं आणि आमचं कोकण, सिंधुदुर्ग जिल्हा, अजून काय आम्हाला कुठेपर्यंत जायला पाहिजे? कोकणामध्ये जसे इतर ठिकाणी लोक म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये चांगले आहेत, तसेच कोकणी लोकही पारंपरिक कोकणी जे लोक आहेत अजूनही खेड्यांमध्ये राहणारे, त्यांचा आदरातिथ्य अगदी म्हणजे देशाच्या किंवा देशाबाहेरीलही काही लोकांपेक्षा चांगला आहे. पण जे फक्त कमर्शियलायझेशन म्हणून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीकडे बघतायत त्यांनी कमर्शियलायझेशन अवश्य करायला पाहिजे, पण हा जो ओलावा आहे, ही जी आपुलकी आहे, कारण तो टुरिस्ट असेल, तो पश्चिम महाराष्ट्राचा असू द्या, पुण्याचा असू द्या, मुंबईचा असू द्या, तो येतोय म्हणून आपल्याकडे 4 पैसे येत आहेत. तो आपल्या निसर्गाला जर डिस्टर्ब न करता, आपल्या संस्कृतीला डिस्टर्ब न करता जर इथं स्वतःहून आपल्या फॅमिलीला घेऊन येतोय, पैसे खर्च करतोय, तर आपणही त्याला मान दिला पाहिजे. कारण निसर्गाने तर आपल्याला भरभरून दिलेला आहे. आता आपण ही जागा कशी ठेवतोय, आपण आपल्या वागण्याने लोकांना इथं यायला सांगतोय का? कारण काही ठिकाणी काय होतं की निसर्गाचा वरदहस्त खूप असतो, की जसं आता काश्मीरला आहे, पण काश्मीरला टुरिस्ट जाताना थोडा विचार करतात. जसं नॉर्थ ईस्टला काही स्टेटमध्ये गोंधळ चालू असल्यामुळे आपण जाताना विचार करतो. जर आपण लोकांना चांगलं वागवलं नाही तर लोक आपल्याकडे येणार नाहीत. आतापर्यंत तरी मला सगळीकडे कोकणामध्ये असेच चांगलेच लोक भेटत आहेत आणि हळूहळू आपल्याकडेही मोठमोठे 5 स्टार सारखे रिसॉर्ट्स हळूहळू येतील की ज्याने अजून कोकणाचं जे वैभव आहे, सिंधुदुर्गाचं वैभव आहे ते वाढेल. कारण सिंधुदुर्गसारखा भाग म्हणजे कालच आपले चव्हाण साहेबांशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी खूप छान गोष्टी मला सांगितल्या आणि मलाही त्या पटल्या की मी स्वतः सिंधुदुर्गात आता चेन्नईला स्थायिक असताना सुद्धा इथे येऊन शिक्षण क्षेत्रात काम करतोय. 3 वर्ष मी अगदी जवळनं पुन्हा जिल्हा बघितला माझा. म्हणजे माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं तेव्हाचा सिंधुदुर्ग आणि आताचा सिंधुदुर्ग जवळपास एक 15-20 वर्षानंतरचा फार वेगळा आहे. मग मी जवळनं बघताना माझ्या लक्षात आलं की सिंधुदुर्गाच्या बाजूला होणारं नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, इथं आपल्याला झालेलं डोमेस्टिक एअरपोर्ट असेल, सिंधुदुर्ग हा जिल्ह्यातला एकमेव पर्यटन जिल्हा असेल आणि एकमेव पर्यटन जिल्हा जगातला असा आहे की जिथं 40 किलोमीटरच्या अंतरात तुम्हाला बीच आणि हिल स्टेशन मिळते. मधनं टुरिझमचा 4 लेन हायवे जातोय, त्यामुळे दळणवळणासाठी अतिशय योग्य. वातावरण जास्त थंड नाही, वातावरण जास्त गरम नाही, त्यामुळे साधारण वर्षभर म्हणजे पावसाळ्याचा एखाद महिना सोडला तर साधारण 11 महिने टुरिस्ट इथं येऊन आनंद घेऊ शकतात. पावसाळ्यात आले तर आंबोलीला आनंद घेऊ शकतात, उन्हाळ्यात आले तर वेंगुर्ला मालवणला जाऊन आनंद घेऊ शकतात. अगदी देवळं सुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण ठेवलेली आहेत आणि आपला आहार जो आहे म्हणजे कोकणी आहार पदार्थ जे आहेत, कोकणी माशाची कढी असेल, भात असेल किंवा कोकम घातलेले इथले पदार्थ असतील, काजू असेल, हापूस आंबा असेल, घावणे, आंबोळी, कितीतरी पदार्थ आहेत की जिथं म्हणजे जेवढ्या मी जागा बघितल्या तिथं एका जागी एवढं सगळं मिळणं इम्पॉसिबल होतं. बरोबर. तेवढं आपलं सगळ्या कोकणात आहे. त्यामुळे आपण अजून सगळ्यांनी एकत्र येऊन कोकणाचं ब्रँड जो आहे तो मोठा केला पाहिजे. शेवटी ब्रँडिंग तुम्ही कसं करता? फॉर एक्झाम्पल मी केरळला पण माझी शाखा आहे कन्याकुमारीमध्ये.
केरळाच्या लोकांना हे समजलं की बाबा 40 वर्षापूर्वी जशी कोकणाची परिस्थिती आहे की इथून लोक मुंबईत जातात, काम करतात आणि तो पैसा पाठवल्यानंतर कोकण चालायचं. आता हळूहळू स्वावलंबनाकडे वळतंय कोकण. केरळाचं 1960 साली परिस्थिती कोकणापेक्षा खराब होती. म्हणजे जेव्हा केरळ एक राज्य झालं 61 साली, तेव्हा सगळ्यात गरीब राज्य होतं. आणि 60च्या दशकामध्ये त्या सगळ्यांना मिडल ईस्टमध्ये म्हणजे ज्याला आखाती देश म्हणतो तिथं जाऊन ऑइल फॅक्टऱ्यांमध्ये काम करावं लागलं. ते पैसे त्यांनी हळूहळू आणले, गुंतवले. आणि कुठल्या इंडस्ट्री आपण आणू शकतो की ज्याने केरळचा निसर्ग पण डिस्टर्ब नाही होणार आणि आपल्याला पैसे पण मिळत राहतील. तर त्यांनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे टुरिझम इंडस्ट्री डेव्हलप केली. आज केरळ भारतात व्हिजिट केला जाणाऱ्या सगळ्यात जास्त टुरिस्ट स्पॉटपैकी एक आहे. आणि तिथं बघितलात तुम्ही की मुन्नार सारखी जागा जर बघितली तर ही आंबोली सारखी जागा आहे अगदी. मुन्नार म्हणजे इंग्रजांनी डेव्हलप केलेल्या हिल स्टेशन सारखी. लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर सारखी जागा आहे. तिथं एका जागी जवळजवळ 50 5 स्टार हॉटेल असतात. आणि निसर्ग बिलकुल डिस्टर्ब न करता सुद्धा तुम्ही ते करू शकता हे त्यांनी दाखवलंय. पण केरळाचं ब्रँडिंग किती केलेलं आहे? भरपूर केलेलं आहे. आपल्या पलीकडचं राज्य गोवा आहे. गोव्यानं आपलं ब्रँड किती मोठा उभा केलाय. म्हणजे मी सिक्कीमला गेलो, अरुणाचलला गेलो तरी मी सिंधुदुर्गचा आहे, मला अभिमान आहे सिंधुदुर्गचा आहे, पण मी सांगितल्यानंतर त्यांना ते लक्षात येत नव्हतं. पण मी गोव्याचा आहे असं सांगितल्यानंतर त्यांना झटकन लक्षात यायचं. सो गोव्याच्या जवळ आहे असं मी सांगायचो. तर गोवा सगळ्यांना हा गोवा साहेब हमको जाना है. मग मी त्यांना सांगायचो तुम्हाला गोव्यात जायचं असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता गोव्यात जाऊन. गोवा छान आहेच, पण तुम्हाला फक्त जर स्वच्छ बीचेस बघायचे असतील, जेवणाची चव घ्यायची असेल तर तुम्ही सिंधुदुर्गात या. पण हे नुसतं मी एकट्याने सांगण्यापेक्षा त्याचं ब्रँडिंग आपण केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनल सारख्या काही जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता जसा माझा प्रवासाचा अनुभव मी सांगतोय तसंच मी इतरही रायडर्सना भारताभरातला सांगेन की तुम्ही रायडिंगला जसं लडाखला जाता, काश्मीरला जाता, तसंच आमचा एरिया सुद्धा राईड करण्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावरून सुद्धा राईड करता येऊ शकतं, आंबोलीसारख्या घाटातून सुद्धा राईड करता येऊ शकतं. आणि इथली लोक अतिशय प्रेमळ आहेत, तिथलं हवामान अतिशय पोषक आहे. तर तुम्ही सगळे इकडे या आणि आमच्या सिंधुदुर्गची माहिती जी आहे ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवा. अगदी बरोबर. याच अनुषंगाने मी आणखीन तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, IITs मध्ये खूप तुम्ही सगळे देशातल्या सगळ्या ठिकाणी जाऊन आलात. आमच्याकडे आपण जे म्हणतो एज्युकेशनल टुरिझम ही संकल्पना, यावर आपली चर्चा पण झाली. तर त्या अनुषंगाने इथे काय काय पोटेन्शियल आहे? ॲक्च्युली सिंधुदुर्गमध्ये नॅचरल टुरिझम तर आहेच, सुरू आहेच. कोरोनाच्या काळात काही डिस्टर्ब झालं असेल पण आहे, चांगल्यापैकी होत आहे. आणि आपल्याला काही लोकनेते असे मिळालेत की त्यांच्या खरोखरच पुढाकाराने ते वाढत चालले आणि असंच वाढत राहू दे. पण जसं नॅचरल टुरिझम असतं तसंच मेडिकल टुरिझम सुद्धा असतं, तसंच एज्युकेशनल टुरिझम सुद्धा आहे. आज सिंधुदुर्गमध्ये एक 2-3 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पण एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेच, प्लस एक शासकीय मेडिकल कॉलेज होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे 2 मेडिकल कॉलेज असलेला मला वाटतं महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जिल्ह्यांपैकी एक सिंधुदुर्ग जिल्हा होईल. तसंच आपल्याकडे काही ठिकाणी जागा अवेलेबल आहे. तिथं जर आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज आणल्या, मोठमोठे इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूल्स आणले, म्हणजे तुम्ही दार्जिलिंगला गेलात समजा, आता मी गेलो होतो तिथं सिलिगुरी, दार्जिलिंग हा भाग मी खूप छान फिरलो, तिथं पॅराग्लायडिंगही केलं. तर दार्जिलिंगला तुम्ही गेलात किंवा अगदी लोणावळ्याला गेलात तर रेसिडेन्शियल मोठे मोठे स्कूल्स आहेत. आपल्याला गोवा जवळ आहे, कर्नाटका जवळ आहे, बेळगाव जवळ आहे, कोल्हापूर आहे, तिथून लोक त्या रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये येऊन राहू शकतात. तर तसे रेसिडेन्शियल स्कूल्स आपण इथं जास्तीत जास्त उभारू शकतो. आंबोलीला एखाद दुसरी शाळा रेसिडेन्शियल सोडली तर आपल्याकडे शाळा नाही आहेत तशा. मग आपल्याला वातावरणाचा फायदा घेऊन रेसिडेन्शियल स्कूल्स, डीम्ड युनिव्हर्सिटी जर आपण इथं आणले तर लोक काय करतील की भारताच्या इतर भागात जशी शिक्षणासाठी जातात तशी ती खास शिक्षणासाठी इथे येते. आणि शिक्षणासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा ते इथं येतात, इथल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेतात, इथल्या लोकांना पैसे मिळतात, त्यांच्या हाताला रोजगार मिळतो. म्हणजे एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की परफेक्ट अकॅडमी जेव्हा आम्ही कुडाळमध्ये सुरू केली, यशधाराच्या पूर्ण इमारतीमध्ये, अगोदर हॉटेल होतं, आता ती इमारतीमध्ये आम्ही परफेक्ट अकॅडमी चालवतो. आमच्याकडे सुरुवातीला 15 विद्यार्थी होते, पुढच्या वर्षी 120 झाले, नंतर 200 होत गेले. आता आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये तिथं मेस किंवा भाड्यानं खोली देणं, हे सगळे छोटे छोटे लघु उद्योग आहेत, ते डेव्हलप झाले. बरोबर.
तिथे म्हणजे रिक्षावाल्यांचा जो स्टॉप आहे तिथं कधी कधी असं होतं की रिक्षाही मिळत नाही, म्हणजे विद्यार्थी दळणवळणासाठी तिथल्याच रिक्षा वापरतात. सो हे जर एका छोट्या परफेक्ट अकॅडमीने होऊ शकतं, म्हणजे आमचं टार्गेट तर असं आहे की पश्चिम महाराष्ट्र, कोकण ह्या भागासाठी सिंधुदुर्ग हा एक मिनी कोटा व्हावा. जसं कोटामध्ये भारताभरातनं 5 लाख विद्यार्थी जातात, तसे काही हजार विद्यार्थी तरी डेफिनेटली सिंधुदुर्गात येऊ शकतात. आणि ते जर आले तर आपण एज्युकेशनल टुरिझमकडे जाऊ शकतो. आणि निसर्गाला धक्का न पोहोचवता जर तुम्हाला आर्थिक विकास साधायचा असेल तर अशा प्रकारचं टुरिझम फार फायद्याचं आहे. मला वाटतं भारतात काही अशी मोजकी ठिकाणं असतील की जिथे IIT म्हणा किंवा बरोबर, जे बरोबर, अशा मोठ्या मोठ्या परीक्षांचा अभ्यास अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने ते होऊ बरोबर शकतो. बरोबर. म्हणजे हेल्दी आहार आणि या सगळ्या म्हणजे गोष्टी कोट्यासारख्या प्रतिकूल वातावरणात जाऊन गरमीमध्ये जाऊन अभ्यास तुम्ही करण्यापेक्षा सिंधुदुर्ग सारख्या भागात तुम्ही राहिलात तर निसर्गाच्या सानिध्यात राहून अतिशय तणावमुक्त वातावरणामध्ये तुम्हाला तयारी जर करायची असेल तर तुम्ही सिंधुदुर्गात या. परफेक्ट अकॅडमी आहेच, इतरही काही क्लासेस आहेत, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तयारी करू शकता. अगदी बरोबर. खूप मोठा आपला प्रवास आहे. आपण आणखीन असंच या विषयावर नेहमी सातत्यानं बोलत राहू, कारण युवकांना प्रेरणा देणारा हा विषय आहे. तुमचा प्रत्येक शब्द हा एक प्रेरणा घेऊन येतो. याच पद्धतीनं आता तुम्ही ज्या पद्धतीनं IIT आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यरत असताना सुद्धा हा एक छंद जोपासला, याचा आणि त्या क्षेत्राचा कसा तुम्ही संबंध जोडाल आणि या युवकांना आमच्या काय संदेश द्याल? खरं तर तुम्ही तुमच्या ज्या हॅबिट्स असतात, म्हणजे मला वाचनाची फार आवड आहे सर, आणि आजही दिवसाभराचं किती शेड्यूल जरी झालं तरी पहाटे 1 तासभर तरी मी स्वतःच्या विकासासाठी वाचन करतो. म्हणजे जेव्हा मी एंटरप्रेनरशिपकडे आलो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा धडा जर आम्ही कुठला घेतला असेल तर तो वाचाल तर वाचाल. म्हणजे हा फक्त सुविचार नाही आहे, तर त्या वाचनातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. तर त्यात पॉवर ऑफ हॅबिट अशी एक कन्सेप्ट आहे आणि त्या नावाचं पुस्तकही आहे, पॉवर ऑफ हॅबिट. तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी म्हणजे दररोज असामान्य गोष्टी करायच्या नसतात. दररोज काही चांगल्या सवयी जरी तुम्ही जोपासलात तरी तुम्ही सक्सेसफुल होता. फॉर एक्झाम्पल, सकाळी 5ला उठण्याची सवय तुम्हाला असेल, ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफवर त्याचा इम्पॅक्ट होत जातो. तुम्ही लवकर झोपता, लवकर उठता, एक्सरसाइज करता, वाचन करता किंवा अध्यात्माचं जे काय असेल ते करता, आपल्या कामाला लवकर सुरुवात करता. तशा सवयी आहेत. त्यामुळे तुम्हाला छंदसुद्धा जेव्हा जोपासायचे असतील तेव्हा तुम्हाला असेच छंद जर असले की ज्याचा तुमच्या आयुष्यावर, करिअरवर सकारात्मक परिणाम होईल, तर ते छंद जोपासण्याकडे तुम्ही लक्ष द्या. तो छंद टाकू नका. म्हणजे जसं आहे की आज माझी कन्या लहान आहे, ती अजून बालवाडीतही गेलेली नाही, पण आम्ही तिला डान्स आणि म्युझिकचे क्लासेस तिला आवडतं म्हणून लावू दिलेले आहेत. कारण आर्ट ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तणावमुक्त ठेवते. बरोबर. तसंच ट्रॅव्हलिंगचा मला छंद लागला आणि तो मी का जोपासत गेलो की तो तुम्हाला तणावमुक्त करतो. आता पुढचे 4 महिने मला फार हेक्टिक जाणारे आहेत, पण तरीसुद्धा मी 15-20 दिवसाचा जो ब्रेक घेऊन आलोय त्याच्या मेमरीज माझ्या डोक्यात असतील आणि मला पुढचे 2-3 महिने तणावमुक्त ठेवतील. तसंच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की वी कॅनॉट रिड्यूस द स्ट्रेस, बट वी विल मेक यू कॅपेबल ऑफ फेसिंग दॅट स्ट्रेस. आमच्याकडे IIT JEEची किंवा नीटची तुम्ही तयारी करायला येता तेव्हा तुमच्यावर तणाव हा असणारच. अगदी 17-18 वर्षाचं तुमचं नाजूक वय असतं, 18-18 तासाचं शेड्यूल असतं, अभ्यास असतो, पहाटे उठता, रात्री लेट झोपता, सगळं करता. तब्येतीची त्यात काळजी घ्यायची असते, बोर्डाचा अभ्यास करायचा असतो, एंट्रन्सचा अभ्यास, पालकांचा प्रेशर, क्लासचा प्रेशर, सगळं असतं. तो प्रेशर तुम्ही कमी करू शकता का? नाही. कारण भारत हा असा देश आहे की जिथं कॉम्पिटिशन शिवाय काही मिळणारच नाही. आपण 140 कोटी लोक आहोत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहेत आपल्याला. सो कॉम्पिटिशन असणारच, त्यामुळे दबाव कमी होणार नाही. पण त्या दबावात स्वतःला तुम्ही आनंदी कसं ठेवायचं? कारण तुम्ही जर तो आनंद घेत जर समजा काम करत गेलात तर तुमचा सक्सेसकडे तुम्ही पोचणार. कारण सक्सेस इज नेव्हर अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. हा प्रवास आहे. तुम्ही IITच्या परीक्षेमध्ये पास झालात म्हणून तुम्ही सक्सेसफुल झालात का? नाही. त्याच्यात तिथून पुढे तुम्हाला IITमधनं 4 वर्ष चांगली इंजिनिअरिंग करायची आहे, एखाद्या मोठ्या MNCमध्ये जायचं आहे किंवा आपला व्यवसाय उघडायचा आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ताणतणाव येतो. रायडिंगमुळे मी स्वतः माझी जी मेंटल पॉवर आहे, विल पॉवर आहे, फिजिकल पॉवर आहे, ती वाढवतो. ती वाढवल्यामुळे आज जर मला समजा मी काल रात्री जर समजा लेट झोपलो आणि आज सकाळी उठून मला एखादी गोष्ट करायची आहे,
रायडिंगमध्ये बऱ्याचदा असं होतं, रात्री जायला उशीर होतो, अंग दुखत असतं, पण सकाळी उठून पुढचा प्रवास करायचा असतो. बरोबर. पण तसं केल्यामुळे मला आजचा दिवस जड वाटलेला नाही, कारण माझी विल पॉवर जी आहे ती त्याच्यामुळे वाढलेली आहे. विद्यार्थ्यांना मी तेच सांगतो की जर माझ्यासारखा 100 किलोचा माणूस इथून 6000 किलोमीटर एका टू व्हीलरवर जाऊ शकतो, तर तुम्हा लोकांसाठी भारतातल्या सर्वोत्तम फॅकल्टीजनी मार्गदर्शन केल्यावर जेई क्रॅक करणं म्हणजे काय. अगदी बरोबर. सो डोंट प्रेशराइज युअर सेल्फ, आनंद घ्या, तुम्ही आरामात सगळं करू शकता. खूप छान संदेश सरांनी दिला आणि खूप बिझी असताना सुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि त्यांचे अनुभव शेअर केले. खूप काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे आहे. आपण असंच वारंवार त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवून आपण वेगवेगळ्या विषयांवर नक्की चर्चा करत जाऊ. सर त्यासाठी वेळ देतील. आज त्यांनी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.